तर अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर हवामान विभागानं 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। गुरुवार आणि शुक्रवार रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मोरणा नदी दुथडी भरून वाहतीये। शहरातील राजराजेश्वर राम सेतूवरती पाणी येण्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे सेतू हा वाहतुकीसाठी बंद केलाय जाऊ शकतो। येत्या काळामध्ये कारण पाणी वाढेल त्यावेळेला हा पूर्णपणे सेतू बंद केला जाईल। या दरम्यान नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय आणि नागरिकांनी अनावश्यक पद्धतीने घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील केलंय। आणि अकोल्यातनं याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सततधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे आता अकोला शहराला आणि जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि हा 24 तासाचा ऑरेंज अलर्ट आहे। यापूर्वी येलो अलर्ट दिला होता। आपण या ठिकाणी बघतोय अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीला आता पूर आलाय आणि या पुराचं पाणी आता या राजराजेश्वर सेतूला अवघ्या 1 फुटाच्या अंतरावर आहे आणि हे लवकरच या पुलाला टेकणार आहे। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। तसेच या अकोला शहरातून वाहणाऱ्या या मोरणा नदीतून आता मोठ्या प्रमाणात पूर वाहतोय आणि नदी काठच्या गावांना आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिलाय। आपण या ठिकाणी बघतोय या दृश्यांमध्ये असदगड किल्ला सुद्धा आहे आणि अकोलेकरांचं या ठिकाणी आनंदही व्यक्त या पुरामुळे होतोय। मात्र असाच जर पाऊस सुरू राहिला तर अकोले जिल्ह्यात जे शेतकरी आहेत त्यांच्या पिकांना बुरशी चढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठी चिंताही शेतकऱ्यांची व्यक्त होणार आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे आणि अकोलेकरांना आता घराबाहेर आवश्यक जे काम असेल तेव्हाच पडावं असंही आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। आणि जे वृद्ध असतील किंवा गरोदर माता असतील त्यांनी रुग्णालयात आधीच शिफ्ट करावं असंही काही प्रमाणात सांगितलं जात आहे। योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।